राहुल गांधी यांची अगदी थोड्याच वेळात मुंबईमध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे। बटेंगे तो कटेंगेसह संविधान बचावच्या मुद्द्यावरून आजच्या या पत्रकार परिषदेत राहुल गांधी भाजपावर हल्लाबोल करणार आहेत। जातीय जनगणनेचा मुद्दा, आरक्षण मुद्दा या सगळ्यासह महाविकास आघाडीने ज्या काही घोषणा केल्या त्या संदर्भात राहुल गांधी या पत्रकार परिषदेत बोलणार आहेत। प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। निखिल, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे अगदी आता आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होत असलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होऊ शकतात? नक्कीच रीती आपण पाहिलं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज प्रचार देखील या ठिकाणी आपल्याला थांबताना पाहायला मिळेल। याच्याच आधी आज सकाळी राहुल गांधी ही पत्रकार परिषद घेतात आणि यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत ते देखील आपल्याला ऐकायला मिळू शकतात। प्रामुख्याने पाहायचं झालं तर नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावरती होते आणि याच दौऱ्यावरती असताना त्यांनी अनेक जे आरोप आहेत ते राहुल गांधी असतील आणि त्यासोबतच महाविकास आघाडीवरती केलेले आहेत, त्यामुळे त्यांना या ठिकाणी जी उत्तरं आहेत ती या पत्रकार परिषदेमधून मिळू शकतात। त्यासोबतच मणिपूरचा विषय आहे जो ज्वलंत विषय आहे आणि या विषयावरती केंद्र सरकारचे असेल ती या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते देखील या ठिकाणाहून विचारू शकतात आणि त्या ठिकाणी कोंडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहुल गांधी यांचा असेल। प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेची संपूर्णपणे जी तयारी पाहिली तर या ठिकाणी अत्यंत मोठी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्था देखील त्याच प्रमाणात ठेवण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने आता राहुल गांधी यांच्यासोबतच महाराष्ट्र प्रभारी रमेश चैनिथाला असतील, त्यासोबतच गेहलोत आहेत हे देखील असणार आहेत आणि वर्षा गायकवाड आहेत आणि महाराष्ट्रातील नेते या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आपल्याला पाहायला मिळतील। काही वेळातच या ठिकाणी पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, परंतु हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि यातून कुठेतरी महाविकास आघाडीचं एक महत्त्वाचं जे पाऊल आहे किंवा जी भूमिका आहे याच्यावरती देखील व्यक्त होताना आपल्याला राहुल गांधी या पत्रकार परिषदेत पाहायला मिळणार आहेत। अगदी निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।